कल्याणमधून महत्त्वाची ब्रेकिंग आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काही दिवसापूर्वीच ओपन जिमचे उद्घाटन केले होते। आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर सह महापालिका आयुक्त रवींद्रन यांनी उद्घाटन केले होते। मात्र ही ओपन जिम कल्याणच्या वाहिलेनगर मधून गायब झाल्याची चर्चा रंगलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी, ही जिम गायब झाल्याची महत्त्वाची चर्चा ही सोशल मीडियात रंगलेली आहे। बघूया काय म्हणतात महापालिका प्रशासन। महानगरपालिकेने साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी जे ओपन जिम बसवलं होतं विद्यापीठाच्या जवळ, त्या जागेमध्ये सकाळी जेव्हा असे काही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तासाभरापूर्वी, तेव्हा चौकशी केली आमचे कर्मचारी पाठवून। त्या चौकशीमध्ये असं आढळलं की तिथे तो जागेवर नाही आणि मग चौकशी अंती असं कळलं की त्या ठिकाणी धूळ माती उडते भरपूर, म्हणून जागेवर काही मुरमाच्या गाड्या खाली केलेल्या आहेत, जेणेकरून रोलिंग करून व्यवस्थित धूळ माती उडणार नाही याची काळजी घेण्याच्या हिशोबाने केलेला आहे। आणि तो इक्विपमेंट जो आहे ओपन जिमचा तो विद्यापीठाच्या बाजूला कुठे ठेवलेला आहे एका ठिकाणी, आणि हे झाल्यानंतर तिथे ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती मला मिळाली। कोणी ठेवला काय असं काय माहिती? तिथे स्थानिक लेवलला ठेवण्याचं समजलेलं आहे तो, कारण स्थानिक लोक जे व्यायाम करतात त्यांना त्याचा त्रास होतो त्या धूळ मातीचा। सोशल मीडियामध्ये या पद्धतीने जिम गायब झाल्याची चर्चा झाल्याच्या नंतर महापालिका अधिकाऱ्यांनी याबाबत मात्र चौकशी केली असता ही जिम कुठेतरी हलवण्यात आली होती। तिथे धूळ मातीचा त्रास होता या कारणामुळे। आपल्या तो सोबत थेट फोन लाईन वरून आहेत स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक सुनील वायले। माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी जे उद्घाटन केलं त्याची ते ज्या वेळेला आपण उद्घाटन झालं महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये, तर त्यावेळेला घाईघाईत आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्लॅटफॉर्म न करता ते ओपन जिमचं उद्घाटन केलं होतं। आणि त्याच्या आजूबाजूला नागरिकांना व्यायाम करताना थोडस धूळ आणि कचऱ्याचा प्रॉब्लेम होत होता। तर आता त्या ठिकाणी मी एक कॉन्क्रीटचा बेस तयार करून ती जिम त्याच्यावरती ठेवण्यासाठी ती जिम तात्पुरत्या स्वरूपात ओम साई धाम हिना गार्डनच्या मागच्या बाजूला तिथे रस्त्यावर डांबरीकरण करून तिथे ठेवण्यात आलेली आहे। आणि जसं त्या रस्त्याचं तिथे कॉन्क्रीट करण्याचं काम पूर्ण होईल, एक आठवडाभरात मी परत त्या ठिकाणी ती जिम ठेवणार आहे, कारण जेणेकरून त्या ठिकाणी नागरिक जिम स्वास्थ्यासाठी येतात, आपल्या करण्यासाठी येतात, आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कचरा किंवा धूळ नागरिकांना घेण्यासाठी त्रासदायक होता, म्हणून त्या ठिकाणी मी ते कॉन्क्रीटचं काम हाती घेतलेलं आहे। वायलेजी, पण अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही महापालिकेची परवानगी न घेता किंवा तुम्ही म्हणताय की घाईघाईमध्ये त्याचं उद्घाटन केलं गेलं, मग आधीच याचं पूर्ण नियोजन का केलं गेलं नाही? यासाठी जिम हलवण्यासाठी तुम्ही परवानगी घेतली होती का? हो, जिम हलवण्यासाठी त्यावेळेला काय झालं, घाईघाईचा जो निर्णय होता तो फुटपाथवर, पण बऱ्याचशा फुटपाथवर इश्यू झाले आणि माननीय महापौरांनी सांगितलं की सुनील ती जिम तिथे ठेवू नको, दुसऱ्या ठिकाणी ठेव। आणि त्या वेळेला आम्ही तो निर्णय घेतला आणि माधव संस्थानच्या बाजूला आपण ती जिम ठेवली होती, पण थोडस रस्त्यावर असल्या कारणाने तिथे जरा धुळीचा प्रॉब्लेम होत होता, म्हणून तो थोडं तात्पुरत्या स्वरूपात इथे ठेवून एक कॉन्क्रीटचा बेस तयार करून या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। परंतु या संदर्भात आपण माहिती महापालिका प्रशासनाला किंवा कोणाला दिली होती का? कारण की आता सध्या ही बातमी जी आहे ती सोशल मीडियावरती आल्याच्या नंतर ही चर्चा समोर आलेली आहे। काही गोष्टी काही गोष्टी चांगल्या असतात, वाईट असतात। प्रत्येक वेळेला जे चांगली गोष्टी होतात त्याचे विरोधक काहीतरी बावल्या टोटल जातात, त्या गोष्टीची शहानिशा न करता काही करतात। जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असता, तुम्हाला विचारलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्ही मला थोडं सोशल मीडियावर आल्यानंतर तुम्ही माझ्या संपर्कात आला तर मला विचारलं असतं, ज्यांनी बातमी टाकली तर मी त्यांना उत्तर दिली असती ना, पण काही गोष्टीची शहानिशा न करत आणि छोट्याशा ओपन जिमवरनं एवढा इश्यू केला जातो। वाटतं त्या बाकीचे कल्याण शहरातले जे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत, टपऱ्या, फेरीवाले, स्कायवॉक, असे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून एक जिमच्या मागे जर लोक लागतात एक छोट्याशा, तर कितपत योग्य येतात ते पण मला पण पटत नाही। आणि अशा छोट्या छोट्या इश्यू साठी प्रत्येक वेळेला तुम्हाला बाईट देणं मला योग्य वाटतं। ओके, धन्यवाद सुनील दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।